दादा, मला GST आणि टॅक्सचे प्रकार यावर प्रकल्प दिला आहे, पण त्याचं संशोधन कुठून सुरू करायचं ते मला समजत नाही. खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. हा एक चांगला प्रॉब्लेम आहे. आपण ऑनलाईन संसाधनाचा वापर करून सर्वोत्तम माहिती शोधू शकतो. मी तुला योग्य संसाधन शोधण्याचा मार्ग दाखवतो. पण मी कोणत्या वेबसाईट्सवर संशोधन करावं हे कसं ओळखू? सर्व काही विश्वासार्ह ऑनलाईन संसाधनाचा वापर करण्यावर अवलंबून आहे. मी तुला सांगतो की आपण त्याचा सर्वोत्तम वापर कसा करू शकतो. ऑनलाईन संसाधनाचा वापर प्रकल्पांसाठी माहिती गोळा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण आपल्याला विश्वासार्ह स्रोत कसे शोधायचे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. चल, सोप्या पद्धतीने समजून घेऊ. ऑनलाईन संसाधनांचा वापर करून संशोधन कसे करावे? सर्च इंजिन वापरा. आपल्या विषयावर माहिती शोधण्यासाठी गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर करा. उदाहरणार्थ, शहरांमध्ये प्रदूषण कसं होतं? विश्वासार्ह वेबसाईट निवडा. विश्वसनीय स्रोतांमधून वेबसाईट शोधा. सरकारी वेबसाईट्स, शैक्षणिक साइट्स आणि प्रतिष्ठित न्यूज स्रोत सामान्यतः विश्वसनीय असतात. विविध प्रकारची संसाधने शोधा. ऑनलाईन संसाधनांची विविध प्रकारे असतात. लेख, आपला विषय समजून घेण्यासाठी लेख वाचा. व्हिडिओ पाहून आपला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या. विषयास दृश्यरित्या समजण्यासाठी प्रतिमा किंवा इन्फोग्राफिक शोधा. लायब्ररी डेटाबेसचा वापर करा. काही शाळा आणि लायब्ररी ऑनलाईन संशोधन डेटाबेस उपलब्ध करतात, जिथे विश्वसनीय माहिती मिळवता येते. टिप घेणे, संशोधन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे लिहून ठेवा. यामुळे आपल्याला नंतर विचारांची मांडणी करणे सोपे होईल. ऑनलाईन संसाधनांचा वापर महत्त्वाचा का आहे? माहितीचा त्वरित प्रवेश. इंटरनेट आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळवण्याचा मार्ग देतो. तज्ञांचा प्रवेश, आपल्याला तज्ञांकडून लेख किंवा व्हिडिओ मिळू शकतात. विविध शिक्षण पद्धती, आपण वाचन, व्हिडिओ पाहणे आणि प्रतिमा पाहून शिकू शकतो. तर ऑनलाईन संसाधनांचा शहाणपणे वापर केल्यास मला माझ्या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व माहिती मिळवता येईल. खूप छान ऋषी. लक्षात ठेव, सतत उत्सुक राहा. विशिष्ट प्रश्न विचार आणि विश्वासार्ह स्रोतांचा वापर कर. हो, मी आता GST आणि टॅक्सच्या प्रकारची माहिती सरकारी वेबसाईट्सवरून घेईन आणि माझा प्रकल्प पूर्ण करेन. खूप छान.